तालुक्यातील सुप्रसिद्ध गांधली पब्लिक स्कूल यांच्या संस्थापिका आश्रमाच्या ॲग्री डिपार्टमेंटच्या हेड गांधली फूड प्रोडक्ट्स कंपनीच्या प्रोप्रायटर आहेत त्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. सर्वांचे स्वागत. जय गुरुदेवजी. अभिदेन. त्यानंतर माननीय सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनाही माझं वंदन. आणि तसेच सांगलीचे आर्किटेक्चर सचिन कणुजे सर यांनाही माझं वंदन. त्यानंतर या मुनीश्वर बाग आश्रमचे सर्वस्वी असणारे आचार्य डॉक्टर श्री गणेश यांचंही या ठिकाणी मी नमन करते त्यांनाही. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या शाळेचे सर्व पालक आणि शाळेचे माझे विद्यार्थी, तसेच आपण या ठिकाणी जे 10 गावामधून जे आपण या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी रत्न पुरस्कार तसंच भरारी पुरस्कार देण्यासाठी सगळेजण जे आलेले आहेत त्यांनाही माझं वंदन. तसेच या ठिकाणी जे सरपंच आलेले आहेत सगळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसभेचे सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सर्वांचंही स्वागत. या कार्यक्रमामध्ये मला या 10 गावच्या सर्व सरपंचांची खूप मदत झालेली आहे की त्यांच्यामुळे हा जो आपण खूप छान सुंदर जो पुरस्कार देणार आहोत त्याच्यासाठी मला सर्व सरपंचांची खूप मदत झाली की त्यासाठी मला म्हणजे सांगू इच्छिते की एक योग्य व्यक्ती भेटले. आईवडिलाची सेवा करण्याचं पुण्य हे भेटतं तो खूप पुण्यवंत आहे. कारण ज्याचे आईवडील लहानपणीच वारले असतील ते कशी सेवा करणार. त्यामुळे आपलं खूप मोठं भाग्य आहे. मी माझं सांगते की माझी आई नाही आहे त्यामुळं ते भाग्य मला नाही आहे. पण ज्यांना आईवडील लाभतात शेवटपर्यंत आईवडिलांची सेवा करायला भेटते ते खूप मोठे भाग्यवंत आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की ही गुरुकृपा आहे की गुरूंची आज्ञा आहे. आम्ही जे शाळा चालवतो ऋषी कल्चरनुसार जे पुढचं आमचं शिक्षणाचं फार सुंदर आणि वेगळं धोरण आहे की ते आपल्या जगामध्ये सुद्धा आता कुठल्या स्कूलला नसेल, पण आपल्या स्कूलचे जे उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला खूप वेगळी बघायला भेटतील. कारण आमचं उद्दिष्ट आमच्या गुरूंचं एकच म्हणणं आहे की तुम्ही विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर हे बनणारच आहेत कुठल्याही स्कूलमध्ये घातले तर, पण तुमच्या स्कूलचा विद्यार्थी हा गुरुवंदनीय आईवडिलांचा आदर करणारा आणि समाजामध्ये तो उत्तम मनुष्य म्हणून असेल असा तुमच्या स्कूलचा विद्यार्थी बनला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की त्याचं शरीर त्याचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही बालकडू असे द्या की आयुर्वेदिकाची त्याला ओढ लागली पाहिजे, सेंद्रिय सात्विक आहाराची त्याला ओढ लागली पाहिजे आणि त्याचं शिक्षण ते बालकडू तुम्ही स्कूलमध्ये लिहिले पाहिजेत. ही आमची गुरु आज्ञा आहे. त्या पद्धतीचं आपलं स्कूलची पुढची वाटचाल आहे. आणि आजचा जो हा पुरस्कार आहे जो आईवडिलांची सेवा केली त्यांचा जो पुरस्कार आहे तोही आम्ही गुरुकार्य म्हणूनच करत आहोत. आणि जो आजी आजोबांचा कार्यक्रम आहे पाद्यपूजनाचा तो एक आम्हाला का सुचलं की आम्ही आता बघतो की मुलांना आत्ताच्या काळामध्ये आजी आजोबांची फार गरज आहे आणि कुणाचे आजी आजोबा जवळ नसतात तर कमीत कमी काही निमित्तानं काही सणाच्या निमित्तानं तरी प्रत्येकांच्या भेटी घेतल्या पाहिजेत. आणि जी घरातच असतात त्या आईवडिलाची त्या आजी आजोबाची किंमत आपल्याला कळली पाहिजे म्हणून त्या आजी आजोबांच्या पाद्यपूजनाचा आपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. आणि जे म्हणजे आईवडिलांची सेवा करण्याचा पुरस्कार आहे मी आत्तापर्यंत कुठेही तो ऐकला नाही. आपण बरेच पुरस्कार बघतो या म्हणजे नेटवरती बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात पुरस्काराचे, पण आईवडिलाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार हा कुठेही दिला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये तर हा पहिलाच आपला कार्यक्रम असेल की हा छानसा आपण त्यांना पुरस्कार देत आहोत. आणि दुसरं आहे औद्योगिक क्षेत्रातले उंच भरारी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेले ज्या या ठिकाणी 4 सत्कार होणार आहेत तेही खूप आदरणीय व्यक्ती आहेत आणि खूप शून्यातून त्यांनी अगदी छानसं विश्व त्यांचं निर्माण केलेलं आहे.
त्याची एक तोही पुरस्कार ठेवण्याच्या मागचं कारण की त्याच्यातून प्रत्येकाने थोडंसं काहीतरी घेतलं पाहिजे. प्रत्येकाने मोठी स्वप्न बघितली पाहिजे. ते स्वप्न बघत असताना अनेक अडचणी येणारच, पण त्या अडचणीवरती मात करून जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितच यशस्वी होणार आहोत. या गोष्टीचा फक्त आपल्या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. आणि सर्वांचं या ठिकाणी मी आणखी परत एकदा स्वागत करते आणि पुढचा कार्यक्रम चालू होईल. धन्यवाद.